आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात असे काही प्रसंग आलेत की ज्यामुळे केवळ सरकार बदललेलं नाहीये तर संपूर्ण राजकीय समीकरण बदलून टाकलंय. 1995 मध्ये शिवसेना भाजप सरकार सत्तेत आलं. 2019 मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली आणि 2022 मध्ये शिवसेनेमध्ये पडलेली फूट हा त्या इतिहासातील तिसरा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट मानला जातो. आज 4 वर्षांनंतरही हा प्रश्न कायम आहे की खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा, बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय वारशाचा खरा वारस कोण. पक्ष म्हणजे नेते, कार्यकर्ते आणि संघटना की निवडून आलेले आमदार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय महाराष्ट्राच्या भविष्यामधील राजकारणावरती किती मोठा परिणाम करू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भावना बाजूला ठेवून कोणत्याही पक्षाची बाजू न घेता संपूर्ण घटनाक्रम, कायदेशीर मुद्दे, दोनही बाजूंचे युक्तिवाद आणि पुढे काय होऊ शकतं याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे या विषयाची सुरुवात नेमकी झाली कुठून. तर जून 2022 मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांचं स्थिर सरकार दिसत होतं. पण एका रात्रीत सगळं बदललं. राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले, मात्र त्याआधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचं सरकार हे कोसळलं. 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. इथपर्यंत सरकार बदललेलं होतं, पण खरी लढाई अजून सुरू व्हायची होती. कारण प्रश्न हा सरकारचा नव्हता. सरकार बदलणं ही एक गोष्ट होती, प्रोसेस होती. पण शिवसेना कोणाची हा प्रश्न वेगळाच होता. कारण लोकशाहीमध्ये कोणत्याही पक्षाचं नाव आणि चिन्ह ही त्याची सर्वात मोठी राजकीय ओळख असते. शिवसेना म्हटलं की धनुष्यबाण आणि धनुष्यबाण म्हटलं की बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे दोनही गटांनी दावा केला की आम्हीच खरी शिवसेना. आता पुढचा मुद्दा असा आहे की हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला कसा. तर भारतीय निवडणूक आयोगाकडे इलेक्शन सिम्बॉल्स ऑर्डर 1968 अंतर्गत अधिकार आहेत. जर एखाद्या मान्यताप्राप्त पक्षात फूट पडली तर आयोग ठरवतो की मूळ पक्ष कोणता. तर आयोगाने सुरुवातीला धनुष्यबाण चिन्ह हे गोठवलं. दोन्ही गटांना वेगवेगळी तात्पुरती नावं आणि तात्पुरती चिन्ह दिली. उद्धव ठाकरे गटाला नाव मिळालं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि चिन्ह मिळालं मशाल. तर शिंदे गटाला नाव मिळालं बाळासाहेबांची शिवसेना आणि चिन्ह मिळालं ढाल आणि तलवार. यानंतर अनेक महिने दोनही बाजूंकडून पुरावे, कागदपत्र, पक्षघटना, आमदार, खासदार, पदाधिकारी यांची माहितीही आयोगासमोर ठेवण्यात आली. आणि मग आला सर्वात मोठा निर्णय. 17 फेब्रुवारी 2023 ला निवडणूक आयोगानं ऐतिहासिक निर्णय दिला की मूळ शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलं. हा निर्णय कशाच्या आधारावर झाला. तर आयोगाने मुख्यतः विधिमंडळातील संख्याबळ पाहिलं. 2019 मध्ये निवडून आलेल्या आमदारांपैकी बहुसंख्य आमदार हे शिंदे गटाकडे होते. लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याला आयोगाने जास्त महत्त्व दिलं. पण याच ठिकाणी पुढचा कायदेशीर संघर्ष देखील सुरू झाला. पण यावरती ठाकरे गटाची मुख्य भूमिका ही महत्वाची होती. ठाकरे गटाचा युक्तिवाद हा अगदी मूलभूत आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन वेगळे घटक आहेत. आमदार हे पक्षाचा एक भाग असतात. पक्ष म्हणजे फक्त आमदार नसतात. पक्ष म्हणजे लाखो कार्यकर्ते, जिल्हा अध्यक्ष, शाखा प्रमुख, राष्ट्रीय कार्यकारिणी आणि त्याचबरोबर ती पक्षाची घटना आणि पक्षप्रमुख. म्हणून फक्त आमदारांची संख्या पाहून खरा पक्ष ठरवणं हे चुकीचं आहे. त्यांचा आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पक्ष घटनेतील बदल आणि संघटनात्मक रचनेचा आयोगानं पुरेसा विचार केला नाही. तर दुसरीकडे शिंदे गटाचं म्हणणं अगदीच वेगळं आहे. लोकशाहीमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी हे सर्वात महत्वाचे असतात. जनतेने ज्यांना निवडून दिलंय त्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा ज्या गटाला आहे तोच मूळ पक्ष असल्याचं मानायला हवं. त्यांच्या मते निवडणूक आयोगाने कायद्यानुसार उपलब्ध पुराव्यांचा विचार करूनच हा निर्णय दिलेला आहे. या ट्विस्ट आलं ते म्हणजे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यावरती. निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर ठाकरे गटाने तो सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं त्या निर्णयाला. याच दरम्यान 2023 मध्ये 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने या प्रकरणात महत्वाचं निरीक्षण नोंदवलं. त्या निकालामध्ये न्यायालयाने स्पष्ट केलं की राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षापेक्षा वेगळा असतो आणि त्यांचं नियंत्रण हे राजकीय पक्षाकडे असतं. याच निरीक्षणाचा आधार घेत ठाकरे गटाने आयोगाचा निर्णय हा चुकीच्या निकषावरती झाल्याचा दावा केला. पण इथे एक महत्वाचा गैरसमज दूर करायला हवा की अनेकांना असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयानं आधीच सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरेच बरोबर आहेत. असं नाही.
न्यायालयानं अंतिम निकाल हा दिलेला नाहीये. त्यांनी काही कायदेशीर निरीक्षणं नोंदवलेली नक्कीच आहेत, पण अंतिम निर्णय अजूनही बाकी आहे. या दोनही गोष्टी वेगळ्या आहेत. 4 वर्षांची न्यायालयीन लढाई 2022, 2023, 2024, 2025 आणि आता 2026 दरम्यान अनेक वेळा सुनावण्या झाल्या, स्थगित्या मिळाल्या, नवीन युक्तिवाद झाले, मुख्य न्यायाधीश देखील बदलले, पण अंतिम निकाल हा आला नाहीये. यामुळे राजकीय पातळीवरतीही अनेक घडामोडी घडल्या. लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाली. दोन्ही गट वेगवेगळ्या चिन्हावरती लढले. शिंदे गट धनुष्यबाणावरती तर ठाकरे गट हे मशालीवरती. म्हणजेच प्रत्यक्षात जनतेनेही दोन्ही गटांना स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून पाहायला सुरुवात केली आहे. तर आता मुद्दा असा आहे की आजची परिस्थिती नेमकी काय आहे. तर मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडली आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयाने पुन्हा एकदा असा मुद्दा उपस्थित केला आहे की राजकीय पक्षाचे नियंत्रण हे विधिमंडळ पक्षावरती असते. मात्र ही अंतिम टिप्पणी नाहीये. सुनावणी अजून अपूर्ण आहे. पण आता प्रकरण हे निर्णायक टप्प्यात आहे. आता पुढे काय होऊ शकतं, तर या ठिकाणी 3 शक्यता दिसतात. पहिली शक्यता म्हणजे सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे तो कायम ठेवू शकतो. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे कायम शिंदे गटाकडे राहील. दुसरी शक्यता म्हणजे न्यायालय आयोगाचा निर्णय रद्द करून नव्याने विचार करण्याचा आदेश देऊ शकतं. असं झाल्यास पुन्हा आयोगासमोर प्रक्रिया सुरू होऊ शकते. तिसरी शक्यता म्हणजे न्यायालयात काही नवीन कायदेशीर निकष निश्चित करू शकतं, ज्याचा परिणाम हा भविष्यातील सर्व पक्षांच्या पक्षफुटीच्या प्रकरणावरती होईल. ही शक्यता कायदेशीरदृष्ट्या अत्यंत महत्वाची ठरू शकते. म्हणूनच हा निकाल हा फक्त शिवसेनेपुरता मर्यादित राहणारा नाहीये. या प्रकरणाकडे देशातील सर्व राजकीय पक्ष हे लक्ष ठेवून आहेत. कारण उद्या कोणत्याही मोठ्या पक्षामध्ये फूट पडली तरी हा निर्णय हा मार्गदर्शक ठरणारा आहे. पक्ष म्हणजे नेमकं काय, बहुमत म्हणजे काय, कार्यकर्त्यांचं स्थान काय आणि निवडून आलेल्या आमदारांचं महत्त्व किती, या सर्व प्रश्नांची उत्तरं या निकालातून मिळू शकतात. खरं तर या फुटीमुळे राजकीय परिणाम काय झाले हाही मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे. या फुटीमुळे महाराष्ट्राचं राजकारण हे पूर्णपणे बदललं. महाविकास आघाडीचं सरकार पडलं, महायुतीचं सरकार देखील आलं, शिवसेना 2 गटामध्ये विभागली, मतदार देखील 2 गटामध्ये विभागले. अनेक नगरसेवक, आमदार, खासदार आणि त्याचबरोबर ती स्थानिक पदाधिकारी यांनी आपापल्या भूमिका देखील बदलल्या. राजकारणामधील निष्ठा आणि सत्ता या दोन्हीची नव्यानं व्याख्या झाली. आता वळूयात अंतिम विश्लेषणाकडे. या संपूर्ण प्रकरणाकडे केवळ एका पक्षाचा अंतर्गत वाद म्हणून पाहणं चुकीचं ठरेल. हा भारतीय लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचा घटनात्मक प्रश्न आहे. पक्षाचं मालकत्व नेमकं कोणाकडे असतं, संघटनेकडे की निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडे? लोकशाहीमध्ये संख्याबळ हे अधिक महत्त्वाचं आहे की विचारधारा? हे प्रश्न केवळ शिवसेनेपुरते मर्यादित नाहीयेत. उद्याच्या आपल्या भारताच्या राजकारणाची दिशा ठरवणारे प्रमुख प्रश्न आहेत. आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल हा केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशाच्या पक्षव्यवस्थेसाठी एक नवा कायदेशीर मापदंड ठरू शकतो. आता चेंडू हा पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टात आहे. निकाल काहीही लागो, पण हा निर्णय हा पुढील अनेक दशकांपर्यंत भारतीय राजकारणामध्ये संदर्भ म्हणून मांडला जाईल, यात शंका नाहीये. तुमच्या मते खरी कसोटी कोणती असावी? पक्षाचा निर्णय संघटनेने घ्यावा की निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी? तुमचं मत हे नक्की कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय महाराष्ट्र.